आपण नेहमी म्हणत असतो, माझ्याच नशिबी हे दुःख का? मी तर काहीच केलेलं नाही. मी तर सगळ्यासोबत चांगलं वागतोच किंवा चांगले वागते. पण माझ्याच नशिबी असे दुःख का? तर दुःख हे आपल्याला सुखाची जाणीव करून देण्यासाठी असतं. जसा उजेडासोबत अंधार, सूर्योदयासोबत सूर्यास्त, पूर्वेसह पश्चिम, तसेच सुखासोबत दुःख असतं. दुःख नसेल तर सुखाची किंमत राहत नाही. दुःख असल्यामुळे सुखाची किंमत आपल्याला आहे. आपण कितीही उजेड आलो तरी यायचं जमिनीवरच, कारण याची जाणीव आपल्याला दुःखच हे करून देतो. आपण कितीही यशस्वी झालो, काही झालं तरी आपल्याला माज येऊ नये त्या गोष्टीचा, आपल्या यशस्वीपणाचा, आपल्या सुखाचा. त्यामुळे दुःखही आपल्या जीवनामध्ये येत असतात. तुम्हाला जर दुःख आलं असेल तर सुखाची जाणीव नक्कीच होईल. दुःख हे जीवनामध्ये जर असेल तर आपल्याला सुखाची किंमत समजेल. नाहीतर आपण सुखाला काहीच किंमत देणार नाही. जसे जीवनामध्ये आपल्याला भरमसाठ पैसा आहे तर त्यावेळेस आपल्याला गरिबीची जाणीव वाटणार नाही. पण जेव्हा आपण गरिबीतून श्रीमंतीकडे जातो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची जाणीव असते की गड्या आपण अगोदर आपल्याकडे काही नव्हतं पण आपल्याला आता सर्व काही आहे. तर आपण पैशाची आपल्याला कदर असेल. त्यामुळेच जेव्हा तुम्ही दुःख भोगून सुखाकडे जासाल तेव्हाच तुम्हाला सुखाची किंमत कळेल. त्यामुळे जीवनामध्ये दुःख हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळेच आपल्याला सुखाची जाणीव राहते. तर तुम्हाला यामधील व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, आपला ही प्रवास अजून संपलेला नाही आहे. ही नेमकीच सुरुवात आहे. तर या प्रवासाचे साथीदार होण्यासाठी चॅनलला नक्कीच सपोर्ट करा आणि स्वामीचरणी लीन होऊन आपल्या पुढील वाटचालीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.